मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे। हजारो मराठा आंदोलकांसह मनोज जरांगे वाशी टोल नाक्यावरून पुढे निघालेले आहेत। वाशी टोल नाक्यावर मराठा कार्यकर्त्यांनी जरांगेंचं जल्लोषात स्वागत केले। पुढच्या काही मिनिटांमध्येच जरांगे आझाद मैदानामध्ये पोहोचतील। आजपासून जरांगे आझाद मैदानामध्ये आंदोलन सुरू करणार आहेत। आझाद मैदानामध्ये आमरण उपोषण ते करतायत। मराठा आरक्षणासाठी जरांगे आक्रमक झालेले आहेत आणि सरकार त्यांच्या मागण्या आता मान्य करणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। जरांगेंना मुंबईमध्ये आंदोलन करण्यासाठी फक्त 1 दिवसाची म्हणजेच 8 तासांची परवानगी देण्यात आली आहे आणि यासाठी आझाद मैदानामध्ये चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। 200हून अधिक पोलीस अधिकारी तैनात आहेत। तसंच दंगल नियंत्रण पथक, अग्निशमन दल सुद्धा तैनात करण्यात आले आहे। आपण हे दृश्य पाहतोय। मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक जरांगेंच्या स्वागतासाठी होते। मुंबईच्या वेशीवर जरांगेंचं जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे। पुष्पवर्षाव त्यांच्यावर करण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणात गाड्यांचा ताफा सुद्धा त्यांच्या सोबत आहे आणि आता वाशीतून आझाद मैदानाकडे हे भगवं वादळ मनोज जरांगे पाटलांचा ताफा निघालेला आहे।